नाही तर मी स्वतः कोर्टात जाणार आहे. त्यांनी माझा आमदार म्हणून नॉलेज बघितलंय. जे अर्धवट म्हणतात ना मला वकील, ते वकील म्हणून माझं पूर्ण ज्ञान मला जे दाखवायचं आहे ते मी कोर्टात दाखवेन. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारची अब्रू जर मुख्यमंत्र्यांना वाचवायची असेल तर मुख्यमंत्री या गृहराज्यमंत्र्याचा राजीनामा घेतील आणि अब्रू जाण्यापासून सरकारला वाचवतील असं मला वाटतं. आज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी सद्बुद्धीचा वापर करून या आपल्या सगळ्या मंत्र्यांना आवर घालावा अशी आज त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना आज विनंती करतो. आज अजितदादा पवार यांचा देखील वाढदिवस आहे, त्यांना देखील मी शुभेच्छा देतो. अजितदादा पवार त्या दिवशी सभागृहात हजर होते. त्यांच्या कडक स्वभावाचा मी साक्षीदार आहे. असल्या गोष्टी ते खपवून घेणार नाहीत. काल सूरज चव्हाणचा त्यांनी ताबडतोब राजीनामा घेतला. अशा गोष्टी अजितदादांच्याही पचनी पडणार नाहीत. अजितदादांना देखील मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अशा गोष्टी तुम्ही मान्य करू नका. एकनाथ शिंदेंकडनं माझी काही अपेक्षा नाही आहेत, कारण त्यांना त्यांचा राजीनामा घेणं परवडणार नाही आणि ते घेऊ शकत नाही असा माझा अभ्यास आहे. त्यामुळे ह्या दोन्ही मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्या महसूल राज्यमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी मी आज करत आहे. धन्यवाद. या तीन वेगवेगळ्या केसेस आहेत आणि त्या तिन्हीचे उद्याच एकाच दिवशी तुम्ही पुरावे देणार, मुख्यमंत्र्यांकडे देणार, कारण आज मुख्यमंत्री नाही आहेत. मुख्यमंत्र्यांकडे कागदपत्र, सरकारी कागदपत्र, सरकारच्या ऑर्डर्स, कायद्याचे नियम, ड्रोन सर्वे केलेले माझे पेनड्राईव्स, हे सगळे उद्या मुख्यमंत्र्यांकडे दिले जातील. ज्या बार संदर्भात आपण तुम्ही सांगितले की संबंधित जो मालक आहे त्याच्यावर देखील कारवाई व्हायला पाहिजे, म्हणजे गृहराज्यमंत्र्यांच्या आईवर कारवाई व्हायला पाहिजे असं तुम्हाला? खरं म्हणजे त्या माऊलीचा काय दोष आहे असं मला वाटत नाही, परंतु ह्यांना अक्कल असायला पाहिजे, ह्यांना कळलं पाहिजे